अस्सलामुअलैकुम, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे कोकणी सामिया आणि आज आहे ना मी पापलेटच्या सालण्याची रेसिपी तुमच्यासंग शेअर करणार आहे. आमच्या कोकणीतला लाल सालना कैसा बनवतात ता. हा आम्ही 4 पापलेटा घेतल्या आहोत. त्यांना बेस आहे आम्ही साफ करत आहोत. त्यांचे पाका वगैरे जे असतात ते बघू शकता आहे तुम्ही पण नक्की आहे ना ही रेसिपी ट्राय करा. आमच्या कोकणातचा सालना आहे ना लाल मसाल्याचा मोप टेस्टी लागते. हाय पापलेटा साफ करसर आहे ना तवसर मी एक साईडला सालना कलसवून घेत आहे. सालना कलसवेला हाय आम्ही एक टोप घेतला आहे आणि टोपातला आहेत ना 3-4 लसणाचे बियो घेतले आहेत. बेस्ट 3 टेचले आहेत. कांदो, टमाटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतला आहे आणि 1 चिमची मीठ. आता त्यांना बेस मी कुस्करीन. हा माझा बेस कुस्करून झाला आहे. आता मी त्याला टाकीन तेल, जाकी गोरा तेल आपण बोलता होता कुकिंगचा. तिला पण बेस मी तेल आणि जा कांदो टमाटो आहे तिला बेस असा कुस्करून घेईन मिक्स करून. आणि ह्यो आहे आपलो कोकणी मसालो लाल बुक्की. तिनात मी टाकीन 4 ते 5 चिमचे. आम्ही जास्त आहे ना घट पातळ सालना खात नाही, मीडियम खाताव. बुक्कीला पण बेस कालवून आहे घेईन मी. जेवढी मच्छी असते ना त्या हिसाबशी आम्ही सालना बनवतो. जेवढी मच्छी असते तेवढा सालना बनते. कमी मच्छी असते तर कमी सालना, जास्ती मच्छी असते तर जास्ती सालना. मी जास्ती बनवले आहे. आणि ह्या आहेत ना बेस मसालो कुस्करून घेतल्यावर मी ह्या 3 गलासा पाणी टाकला आहे त्यातला. मी सालना जास्ती करते का की म्हावरा आहे ना जास्ती आहे त्यांच्यासाठी. आणि हा सालना आहे मी गॅसवर ठेवला आहे आवट येसाठी. ह्या सालण्याला आवट पण आलो आहे माझ्या. आता सालण्याला आवट आलो आहे ना. आता मी ती सगळी मच्छी आहे ना पापलेटची जी साफ करून धुवून बिन मी ठेवली होती ती सालण्याला आवट आल्यावर तर मी त्यातला मच्छी टाकताय आहे. आम्ही आहे ना आमच्या कोकणीतला लाल सालन ऐसाच खाताव मच्छीचा. काही लोक असं फ्राय करून पण खातात कांदो टमाटो, पण आम्ही तसं नाही करत. आम्ही सालना आहे ना कलसवूनच खाताव. हां कोलबी या काही चटपटा वगैरे बनवायचा असला ना का तिनला आम्ही कांदो टमाटो पोलताव. बाकी ऐसा नाही तैसा नाही करत आम्ही. सालना फक्त मच्छीचा बनवायचा असला ना का आम्ही कलसवताव. आणि ह्या मच्छी टाकून झाल्यावर सालण्याला आलोय बेस आवट. आता शिजला ना का मी दाखवता. चला हाय आता मच्छी पण आमची शिजून मोकळ झाली आहे, एकदम रेडी झाली आहे. आणि सालण्याच्या वरती करा पण माशाला मोब बेसायली आहे. आणि आज जेवणाला मी बनवले आहे खिचडी, डाल आणि ह्या पापलेटचा सालना आणि मच्छी फ्राय. या सगळ्यांनी जेवेला माझा व्हिडिओ पसंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. अल्लाह हाफिज.